गाय दूध नाही देत, दुधामध्ये गाय हे आहे, आम्ही जर्शा पाळतो, त्याच्यामुळे लोकांनी जे या गायीवरती लक्ष केलं. तर मी तरी म्हणतो हे खूप मोठी चूक करून राहिलो. जर्सीवाणी जरी यांचं नियोजन केलं तर ही गाय 10 ते 12 लिटर आता आपलं 60 रुपये भावाने जाते. पण त्याच्यामध्ये जसं म्हशीमध्ये असं आहे का खूप मोठं मेहनत जास्त आहे. त्यांना पाणी 2-3 वेळा वल्या करणे हे करणे म्हणजे जर्सी पेक्षा कधी ही आपली केव्हाही चांगली आहे. कधी म्हणजे प्रॉफिट मध्ये आहे. आता आमचं एवढं मोठं अख्खं कुटुंब त्याच्या भविष्यावर आहे. पूर्ण हे आहे प्रॉफिट मध्ये नसतं आम्ही एवढ्या 135 केल्या असत्या काय. आणि प्रेमळपणा आहे, मातृत्व आहे. वळू ठेवण्यात जो फायदा आहे तो काय आहे समजा. कृत्रिम जतन म्हणजे कसं आहे वेळेवरती डॉक्टर येत नाही. पुन्हा डॉक्टर आला त्याला गाय लावता येत नाही. त्याला तिचा वीट जेवढे वेळ पाहिजे. समजा आपण 10 गाई लावल्या तर 3च गाई ठरल्या जाते. त्या 7 गाई मग आपल्या पुन्हा रिपीट होते. त्याच्यामध्ये आपला 4 महिने चालले जाते आणि आर्थिक नुकसान पण होते. ते बिलकुल आपलं होते. आणि त्याच्याबरोबर आपला जो वळू आहे त्याच्यामुळे आपल्याला काहीच पाहायचं काम नाही का बा आपली गाय माझ्यावर आली का नाही. तर त्याला नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनल वसुंधरामध्ये. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जवळपास 12 गायींमधून जवळपास दिवसाला 100 लिटरपर्यंतचं दूध उत्पादन घेणाऱ्या गवळव गोवंश संवर्धन करणाऱ्या गवळव गोपालकासोबत आपण बोलणार आहोत. आणि जे गवळवबाबतचे गैरसमज आपल्या मनात असतील ते सुद्धा आजच्या या व्हिडिओतून तुमचे बरेचसे गैरसमज दूर होतील. आणि जेणेकरून तुम्हाला भविष्यात गवळवचे संवर्धन कसे करावे हे सुद्धा आपण या व्हिडिओमधून आज जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून अशा प्रकारची गवळव संबंधीची नवीन माहिती आम्हाला अनेक लोकांपर्यंत पोहोचवण्यास मदत होईल. तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आपल्या चॅनलवर आपण यापूर्वी या गोठ्यातील ज्या दुधारू गोवंश गवळव गोवंश आहे त्यांचे लाईव्ह मिल्किंगचे व्हिडिओसुद्धा आणलेले आहे. आणि येणाऱ्या काळातसुद्धा अशाच प्रकारच्या दुधारी गवळव गोवंशाचे लाईव्ह मिल्किंगचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर आणणार आहोत. जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसेल तर नक्की व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला गवळव गोवंशाची दूध क्षमता कळेल. आणि चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदम आपण गवळव गाईची माहिती घेण्याकरता संजय गळहाट जी यांच्याकडे आलेलो आहे. तर जे नवीन लोक आपल्याशी जुळले आहेत त्यांच्यासाठी एकदा आपला परिचय द्या आणि आपलं काय काम आहे नेमकं मेन ते सांगा. माझं नाव संजय शंकरराव गळहाट, मुक्काम कन्ना मराठी, तहसील कारंजा, जिल्हा वर्धा. ही गवळव गाय म्हणजे एक आजच्या काळानुसार खूप मोठं म्हणजे एक विचित्र हे झालं आहे गवळव बद्दल. जे लोकांनी अगोदर गवळव ही गाय दूध नाही देत, दुधामध्ये गाय हे आहे, आम्ही जर्शा पाळतो, त्याच्यामुळे लोकांनी जे या गायीवरती लक्ष केलं. तर मी तरी म्हणतो हे खूप मोठी चूक करून राहिलो आपण. कारण गवळव गाय ही जी आहे 10 ते 12 लिटर पर्यंत दूध. आता माझ्याकडे 135 गायी आहे. याच्यामधल्या आता ज्या 12 गायी आहे ह्या कमसे कम 8 ते 9 ते 12 लिटर पर्यंत दूध देऊन राहिल्या. तर असं जरी नियोजन आपण जरी जर्सीवाणी जरी यांचं नियोजन केलं तर ही गाय 10 ते 12 लिटर दूध. तर आता आपल्याकडे दिवसभराचं टोटल किती दूध निघते? आता आपल्याकडे 120 लिटर दूध आहे 12 गायींपासून. 12 गायी 14 गायीपासून. 14 गायींपासून. तर मग पूर्ण आपल्याकडे टोटल गवळव गोवंश आहे टोटल. म्हणजे आपला जो लोक डेअरी फार्मिंगसाठी जे आहे दूध व्यवसायासाठी म्हशी किंवा जर्सी गाई वापरतात, तर आपण फक्त गवळव गाईच्या दुधावर आपला दुग्ध व्यवसाय चालवत आहे. तर काय आपलं काय किती भावानी आपल्याला ते दूध? आता आपलं 60 रुपये भावानी जाते. पण त्याच्यामध्ये जसं म्हशीमध्ये असं आहे का खूप मोठं मेहनत जास्त आहे. त्यांना पाणी 2-3 वेळा वल्या करणे हे करणे. गवळव मध्ये तसं काही नाही आहे. एक वेळा सकाळी चारा टाकला तर दुसऱ्यांदा 4 वाजता जरी टाकला तरी पाण्याचंही तेवढं हे नाही. आणि कुठेही राहिल्या, उन्हातही राहिल्या, सावली नसली तरी गाय काही तेवढं काही. तर गवळव गाय तर ही समजा एखादी जर म्हैस 15 लिटर 20 लिटर दूध देते, गवळव गाय ही 10 म्हणजे मोजक्याच गायी आहे ज्या 10 लिटर पर्यंत दूध देत आहे. तर मग त्याच्यात आपलं आर्थिक गणित कसं काय आपण सांभाळता, म्हणजे ते एका आपल्या जे दर्शक आहे त्यांना समजून सांगा. आपल्याकडे जसं आता 135 गायी आहे. 135 म्हणजे आता 12 आपल्या दुधाच्या आपण 12 यांना अलग ठेवलं आहे.
बाकी तिकडे जाते चरायला, यांना थोडस चांगलं नियोजन केलं हा तर 12 गाई म्हणजे आपला पूर्ण मेंटेनन्स होऊन राहिला. पुन्हा ह्या 12 नंतर ड्राय होते, हा. पुन्हा दुसऱ्या 12 हा त्या पण त्यांचं नियोजन केलं, ते 8-9 लिटर पर्यंत दूध देतातच. हा. म्हणजे वर्षाचं बरोबर रुटीन आपलं चालू राहते. तर आपण किती रुपयांनी हे दूध 60 रुपये लिटर. 60 रुपये लिटरनी विकतो. तर याच्यात जे आता गवळाऊ गाई ही 10 लिटर दूध देते. हो आहेच ना. आता हा. तुम्ही तर याच्यात किती फॅट लागतो त्या गाईचा? 5 पर्यंत. 5 पर्यंत. हो, 5 म्हणजे जे गवळाऊ गाईचं 10 लिटर दूध आहे ते जर्सीचं 20 लिटर दूध आहे. हो हो. हा कारण 4-5 फॅट हा जे आहे हा ते आपल्या खाद्यावरती आहे. हा कसं आहे, आपण जरी त्यांना चांगलं ऑइल हा ढेप वगैरे चांगली दिली हा. तर फॅट वाढते. जसं काही लोक कसं आहे चोकर चुन्नी हा आणि कांडी, हा. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये त्यांची फॅट कमी येते. हा. पण यांना जरी आपण सरकी ढेप चांगली दिली तर यांची फॅट वाढते. हे सगळं खाद्यावरती आहे. फॅट म्हणजे वाढते जर्सीपेक्षा कधी ही आपली केव्हाही चांगली आहे. कधी म्हणजे प्रॉफिट मध्ये आहे. बाबा आता आमचं एवढं मोठं हा. अख्खं कुटुंब त्याच्याच भरोश्यावर आहे. हा. पूर्ण हे आहे. हा. प्रॉफिट मध्ये नसतं आम्ही एवढ्या 135 केल्या असत्या काय. हा म्हणजे आणि तुमचं यांचं शेणही वायाने चाललं, गोमित्र वायाने, हा. आणि एवढ्या प्रेमळ आहे हा का आपल्या शारीरिक दृष्टीने चांगली आहे. हा त्याच्यामुळे असा प्रॉब्लेम म्हणजे नाही तुमचं ना. जे पूर्ण 3 भावांचं जे कुटुंब आहे हा हे पूर्ण यांच्याच भरोश्यावर आहे ना. हा हा म्हणजे तुम्हाला कधी गरज वाटली नाही की आपण जर्सी गाय घ्यावं? नाही 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 नाही, जर्सीचा विषयच नाही ठेवायचा आहे. हा हा कारण ती जर्सी गायच नसून हा. माझ्या तत्वाने ती गाय नाही आहे. हा ती एक वेगळाच प्राणी असल्यावानी आहे. हा. कारण जे हिच्यामध्ये जे हे आहे हा म्हणजे जे प्रेमळपणा आहे प्रेमळपणा मातृत्व आहे, आहे सगळं तिला आपली हा. भाषा कळते. हा. जर्सीला कुठं कळते. ती आ- दूध आणि आपली हे जे आहे कृष्णा भगवानांशी जुळलेली गाय आहे. हा. हा. म्हणजे त्याच्यातून हा म्हणजे पूर्वीपासून हा. पुरातून जी निघलेली गाय आहे हा ती आपली हीच गाय आहे. आणि हिला फक्त लोकांनी हे केलं कारण त्यांनी जसं जर्सी आली हो त्यांच्याकडे खूप आपण लक्ष द्यायला लागलो. हा. तिला 2 वेळा धुणे, तिचं नियोजन चांगलं करणे, म्हणून ती दूध देऊन राहिली. हा. आणि तिचं एकदम मार्केटमध्ये कसं झालं, चांगली नसल त्यांनी नसल पकडली, आपण ती पकडली नाही, हा म्हणून आपण तिथे मागं आहे. हा हा का जर्सी मधली म्हणजे आपल्या म्हणूनच आपल्या विदर्भाचं आपले लोक त्या आपली विदर्भाची जात पुढे आणू शकले नाही. नाही म्हणूनच त्याच्यामुळे आपण हे ठरवलं का बा आपल्याकडे आता 14 लिटर 13 लिटर 12 लिटर असे हा. काही आहे. यांचे जरी आपण बुल प्रत्येकाने वापरले हा. तर येणाऱ्या काळात त्यांच्याकडे 10 लिटर 12 लिटरची ही हा. गाय तयार होऊ शकते. तर ज्या लोकांना म्हणजे खरं वाटत नाही आहे किंवा तर त्यांनी येऊन आपल्याकडे येऊन 2 दिवस 3 दिवस दूध काढून बघावं. किंवा ज्यांना खरंच वाटते की गवळाऊ गाई ही दूध देत नाही तर त्यांनी आपल्याकडे बिलकुल आपल्या कुठे येऊन दूध मोजायचं. हा तेव्हा मग आपल्याला म्हणायचं का बा खरंच तुमच्या गाई दूध देते का. हा असंही नाही का 3 दिवस यायचं हा लागत. त्यांचा खर्च जो हा. आहे तो आपण देऊ. हा त्यांना जरी वाटत असेल हा पण तेवढं जरी दूध दिलं हा. 12 लिटर मग आपण कसं देणार. आपण फोटो नाही बनवून राहिलो ना. हा समजा 12 नाही दिलं हा. त्यांचा लागणारा खर्च आपल्याकडून न्या. हा. तुमची गाय तुम्ही चॅनल वरती याच्यावरती हा. त्यांना सांगता का बाबा 12 लिटर देते ना. हा. आम्ही इथं आल्यावर तुमची गाय तर 12च देत नाही. हा. तेव्हा आपण खर्च भरून देण्यास तयार आहे. हा. तर आता अजून जे चाऱ्याचा जे आपला खर्च कमी करण्यासाठी अजून आपण भविष्यात कोणकोणत्या गोष्टीवर काम करणार आहे? आता भवितव्यात म्हणजे आता जो आपण शेती करून राहिलो. हा आता समजा आपल्याकडे 30 एकर शेती आहे, 10 लाखाचं उत्पन्न होते. हा आपण जरी याच्यावर पुन्हा जनावर ओढले, त्या जरी हिरवा चारा केला तर मी म्हणतो का आपण शेतीमधला मुरघास केला हा. तर आपण त्याच 10 लाखाच्या ऐवजी 20 लाखाचा चारा आपण तयार करू शकतो. हा आणि त्या 20 लाखामध्ये आपलं इकडं प्रॉफिट वाढू शकतो. आपले जनावर पण चांगले ठेवू शकतो. आणि अजून जे शेणावर गोमूत्रावर काय तुमचा भविष्यात जसं हे शेण आहे आज आपल्या इथली जे जमीन ही झाली आहे. म्हणजे आता जवळपास म्हणजे अनेक रासायनिक खतांमुळे आपलं दूषित झाली आहे जमीन सगळी. तर त्यांना आपण आपल्या याच्यातून हा म्हणजे एवढं तरी आपण नाही काय तर वर्षाचं 200 एकर शेतीला तरी आपण हा देऊ शकतो. हा. 2 गाव 3 गाव आपण चांगले बनवू शकतो हा रासायनिक मुक्त. हा तर म्हणजे फक्त हे गवळाऊ गाईचं आपल्या जमिनीला जे सुपीक बनवण्यात मदत करू शकते. कारण त्याच्यामध्ये बॅक्टेरियाच तेवढे आहे. हा. अगोदरच्या काळामध्ये हा. तेच होतं हा का आपलं शेण हा. आपली जमीन म्हणजे आपल्याला कुठेही बिन रासायनिक वाल्याकडे जायचं नव्हतं. आज आपल्याकडे 5 लाखाचं उत्पन्न होते पण 3 लाख रुपये आपल्याला
त्यांनाच द्यायला लागते, फक्त ते दिसत नाही आपल्याला. आपण 3 लाख रुपये जे आहे ते आपले कंपनीवाले घेऊन जातात. कंपनीवाले घेऊन जाते आणि ते मोठे होऊन राहिले. हा. ते एका वर्षात कंपनी काढली, हा. 100 करोडचा माल ते 2 वर्षामध्ये 1000 करोड होते. हा. आपण जिथे तिथेच आहे. हा. कास्तकार कोणता तरी असा म्हणजे त्यांनी का बा 1 एकर शेती होती 10 एकर घेतली असं काहीच नाही. हा. पण कंपनीवाल्यानं ज्याच्याकडे 1 वर्षात कंपनी टाकली तर दुसऱ्या वर्षी 100 एकर शेती घेते. हा, हा. म्हणून आपण कंपनीवाल्यांना सुखी करून राहिलो. हा, हा. कारण आपल्याकडे जरी 2 गायी असल्या आणि 10 एकर शेती असली हो. तर आपण कंपनीकडे जायची आपल्याला गरज गरज पडत नाही. पडणार नाही आणि आपली शेती चांगली, हा. आपलं आरोग्यही चांगलं आणि आपण लोकांना जो माल विकून राहिलो हो. त्यांचंही आपण आरोग्य चांगलं ठेवू. आणि आपली जे आहे गवळव गोवंश हेही एक संवर्धनात आपला फार मोठं योगदान राहील. खूप मोठं. हा. कारण हिची जे सेवा करणं हा. एक म्हणजे खूप मोठं पुण्याचं काम आहे हा. आणि हिला आपण वाचवायची आहे. हा. आज लोकांनी हिच्यावरती नाही बा जसे काही लोक आले नाही ही दूधच नाही देत, हिला फक्त बदनाम केली आहे हे तरी माझं म्हणणं आहे. हा. कारण आता माझ्याकडे 135 गायी आहे, हा. त्याच्यामध्ये माझ्या आता 12 गायी तुम्ही पाहिलं दूध काढताना हो, हो. का 10 ते 12 लिटर तुमच्या समोर दूध काढून दिलं. 2 टाइमात तुम्ही मुक्कामी होते. हो, हो. रात्री तुम्हाला दूध मोजून दिलं, हो. सकाळी मोजून दिलं. हो. पण तुम्हाला माहित आहे हो, हो. का बाबा यांच्या गाई खरंच दूध देते. हा. आणि कोणाला जरी असं वाटलं का दूध देत नाही त्यांनी इथे यावं हा. आणि आमच्यासोबत सामोरासमोर दूध काढून घ्यावं. हा. तर आता जे आहे ब्लड लाईन चेंज करायसाठी म्हणजे त्याची लाईन चेंज झाली पाहिजे हो, वळूची. हो, हो. तर त्याच्यासाठी आपल्याला एक जे ग्रुप म्हणजे आपला एक लोकांचा संघ बनवला पाहिजे म्हणजे ज्याच्याकडे 4-5 लाईनचे वेगवेगळे वळू तर असले पाहिजे. त्यांच्याकडे आपण एखादी गाय चांगली आहे हा. म्हणजे दूध देणारी हा. तिचा ऊळ आपल्याकडे आपल्याकडला त्यांच्याकडे हा. म्हणजे आपण आपल्यातच आपण आपली ब्लड लाईन चेंज करू शकतो हा. आणि चांगले ऊळ आपणच तयार करू शकतो. तर आपल्याला त्याच्यावर तुमचं काय म्हणजे काम चालू आहे का म्हणजे? बिलकुल चालू आहे. हा. आपल्याला कोणा शासनाला मदत मागायची नाही, आपण स्वयं करायचं. हा. कारण यांचं कसं राहते का यांचं शासनाला आपण मदत मागितली हा. हे कुठेतरी खपले जाते. हा. जसं माझं चांगलं हे आहे नेटवर्क, माझी 2 लिटर जरी गाय दूध देत असेल हो. तर माझा ऊळ हे घेऊन जाईल. हो, हो. कारण काहून का माझं नेटवर्क चांगलं असल्यामुळे हो. म्हणजे दबावात येऊन हो. आपल्याकडे दबावात येण्याची गरज नाही आहे. आपण जरी आपण संघटित राहिलो हो. तर आपण यांना म्हणजे आपण सगळे पशुपालक आणि शेतकरी मिळून स्वतःला सुखी करायचं. बस बस आपण स्वतःला. कारण हा. आपण कोणाच्या शासनाच्या भरोश्यावर न हा. कोणाच्या याच्या भरोश्यावर नाही राहत. स्वयं व्हायचं आपल्याला. हा. जरूर आपण स्वयं होऊ शकत नाही हा. तरी आपल्याला म्हणजे आपल्याला कदर होणार नाही हा. हा. का बा आपण काय करून राहिलो. म्हणजे आपल्या लोकांना आपणच पुढे नेऊ शकतो. बस बस आपणच नेऊ शकतो. आपण जेव्हा संघटित होऊ हा. तेव्हाच मग आपल्या मागे शासन धावून शासनाला आपण म्हणू शकतो हा. का नाही आम्ही हा ओळख घेत नाही, हा. आम्हाला हाच पाहिजे, तर ते आपल्याला मान्य करत. हा. आज कसं होऊन राहिलं मार्केटमध्ये ज्याचं मी खूप मोठा आहे, हा. माझं सगळं बरोबर आहे, नेटवर्क चांगलं आहे, माझ्याकडे 2च लिटरची गाय आहे, हा. मला 50,000चा ओळख द्यायचा आहे, मी हा. फक्त त्या 50,000कडे पाहतो. हा. पण येणारी पिढीकडे पाहत नाही हा. का बा याच्यापासून काय होणार आहे. हा. का आपण आपले 1000 वासरू तयार झाले, हा. हे 2 लिटरचे होईल याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही. फक्त आपण हा. वेळपुरता विचार करतो. त्याच्यामुळे आपले जी गाय हे खराब झाली हा. हे याच्यामुळेच झाली. आणि नैसर्गिक रेतन तर याच्यात काय महत्व आहे गवळू संवर्धनात? आपले जरी फुल चांगले आहे, हा. कसं आहे कोणते बी नॅचरली होते. म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत सगळ्या निसर्गाने तयार केलेल्या आहे. हा, तर आपल्याला निसर्गाच्याच याच्यावरती आपण आजपर्यंत आलो. हा. आता सायंटिस्ट समोर गेलं, हा. आपणही त्याला काही असं म्हणत नाही का बा सायन्स समोर गेलं, पण आपल्याकडे सगळं उपलब्ध असताना हा. दुसऱ्यावर का भरोसा ठेवायचा. हा. हा. आपल्याला आपलं स्वतःच माहित आहे हा. ना का आपले गाय किती लिटरची आहे, आपल्याकडे ओळख किती लिटरचा आहे. हा. मग आपण दुसऱ्यावरती का त्यांचं कशाला वापरायचं. हा. कारण आपल्याकडे आहे ना हा. आणि आपलं नॅचरली आहे. हा. ते म्हणतात शुद्ध होईल, पण आपणही शुद्ध काळाच्या मागे लागलो आहे ना. हा. हा. म्हणून त्याच्यामुळे आपल्याला आपल्याच याच्यावर लक्ष देऊन म्हणजे आपलं पूर्ण माहिती आहे आणि आपल्याला. एक जर आपण आपल्या कळपामध्ये वळू ठेवला तर आणि जर एखादा कृत्रिम रेतन करत असाल तर याच्यात आपला जो वळू ठेवण्यात जो फायदा आहे तो काय आहे समजा? कृत्रिम रेतन म्हणजे कसं आहे, वेळेवरती डॉक्टर येत नाही. हा. पुन्हा डॉक्टराला त्याला गाय लावता येत नाही. हा. त्याला तिचा वीट जेवढे वेळ पाहिजे, समजा आपण 10 गाई लावल्या तर हा. 3च गाई ठरल्या जाते. हा. त्या 7 गाई मग आपल्या पुन्हा रिपीट होते. हा. त्याच्यामध्ये आपला 4 महिने चालले जाते आणि आपला लॉस आहे. आर्थिक नुकसान पण होते त्याच्यात. बिलकुल आपलं होते. हा. आणि त्याच्याबरोबर आपला जो वळू आहे हा. त्याच्यामुळे आपल्याला काहीच पाहायचं काम नाही का बा आपली गाय माझ्यावर आली का नाही, तर त्यालाच समजते. हा. आणि वळूचं कसं होते काय हा. नॅचरली झालं ना ते अख्खी. हो. हो. आणि आपल्याला माहिती आहे आपला वळू कसा आहे. हा.
हे आपल्याला पूर्ण म्हणजे त्याचं मागचा पुढचा त्याची आई कशी होती, त्याची ब्लड लाईन पूर्ण माहिती आहे. हे किती काही म्हणत असत, पण यांच्याही काही घरचं नाही ना. यांनी कसं आहे पकडून आणलेलाच आहे ना तो. जेव्हा पाहिलं हे आपल्या कोणतेही सामोरासमोर काम केलं तर या जनावरांमध्ये योग्य राहते. आणि आता सध्या जर स्थितीत आपण सगळ्यात जास्त म्हणजे दूध देणारी गाय किती लिटरची आपल्याला? 14 लिटरची. 14 लिटरची. आणि आपल्याकडे जो वळू आहे राजा 14 लिटरचा, तर त्याचे आता किती वासरं जवळपास आले? आपल्याकडे 45 झाली आहे आजपर्यंत राजाचे. आणि बाहेर पण त्याची काही सर्व्हिस दिली आपण? हो, 15 वासरांना सर्व्हिस दिली बाहेरच्या. तर म्हणजे 15 वासर बाहेर जन्माला आले आहे ना, 45 आपल्याकडे. म्हणजे एकूण 60 वासर त्याचे तयार झाले आहे. आता यावर्षी पुन्हा आपल्याकडे 40 येईल त्याचे. म्हणजे ज्या गाई गाभण आहे आता. म्हणजे 100 होऊन जाते. 1 वर्षाने आपण आता त्याचं अजून तो 2 वर्षापर्यंत त्याचे वासर येत नाही. 2 वर्षापर्यंत आपल्याकडे 200 होऊन जाते त्याचे. काय आहे हिचं नाव काय? राधा. तर ही आता कितव्या वेतात आहे? हे 4थ्या येतामध्ये आहे. 4थ्या येतामध्ये. ही पण आपण खाटकाकडली घेतलेली आहे. खाटकाकडली. म्हणजे हिचा जीव वाचून. आणि ती आता आपल्याकडे 10 लिटर दूध देऊन राहिली. म्हणजे हिचं दूध तर तुम्ही पाहिलंच आहे. आपण आता दर्शकांनो आपण ही जी लाईव्ह मिल्किंग सुद्धा केलेली आहे त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण बघू शकता. तर हे 10 लिटर दूध या गाईमध्ये कंटिन्यू किती होते? किती दिवस कंटिन्यू करते? 4 महिने. तर आता आपण अशा प्रकारची एखादी जर गाय असेल जे 7-8 महिने कंटिन्यू 10 लिटर देते ना, तिला आपण 7 लिटर सोडली ना, जी 14 लिटर वाली आहे, तर त्याचा जर आपण वळू तयार केला तर बिलकुल जे आपलं दूध आहे ते कंटिन्यू राहील आणि आपलं उत्पन्न रेग्युलर चालू राहील. याच्यामध्ये म्हणजे आमच्या भाषेमध्ये जे म्हटले जाते का ओलांड गाय ही फक्त 2च महिने दूध देते. ती नसल जरी एखादी भेटून गेली, 2च महिने म्हणजे दूध नाही देत, 2च महिने दूध देते फक्त जणल्यावर. नंतर ती समजा हे आहे झालं तिला तर ती पूर्ण ड्राय होते. ह्या प्रकारच्या गायी आहे ना. म्हणजे खूप अशा खूप गायी आहे आता. खूप गायी आहे त्या. आणि हे जे आता आपल्याला अशा ही नसल जे भेटली आहे समजा बाहेरच्या, त्याच्यामध्ये आपल्याकडे पूर्ण टोटलीच गायी फक्त यातल्या 2च गायी अशा आहे. आपल्याकडे आहे 2 गायी. तर त्या जणल्यावरती म्हणजे हे झाल्यावरती त्या 2 महिन्यातच हे होतं. तर आता हे किती 4 वेतात इथं कोणत्या वळूने वासरा दिली? हिचं आता हे राजाचंच आहे. आता जे सध्या आहे. आणि एक अगोदर इंजेक्शनचं आहे समजा. आणि त्याच्या आधी म्हणजे आपल्याला माहित नाही. आता आपण बाहेरूनच घेतली आहे ना ही याच्यातून. आता ही मागची ही आपण ही पण त्याच्याच पण घेतलेली गाय आहे. हिला आता 12 लिटर दूध आहे. आपण रात्री पाहिलं ना 7 लिटर रात्री. तर किती जवळपास वेत झाले हिचे? 3 वेत झाले आपल्याकडे. 3 वेत. म्हणजे 12 लिटर दूध आहे. तर आता सध्या किती दिवस झाले? 1 महिना. आणि आता डबल गाभण व्हायची आहे. आता 1च महिना झाला ना. आणि जी आपली राजाची आई आहे ती आता ही सध्या कोणत्या गोऱ्यानं वासरू दिले ना? हिने आता इंजेक्शनचं दिलं. कारण ते तो याच गायचा वळू असल्यामुळे आपण त्याच्यावर तिचा सोडू शकलो नाही. तर जवळपास किती दिवस हे आपलं दूध मेंटेन ठेवते? 5 महिने. 5 महिने. तर आता ही जी आपण एक गाय बघत आहे ही आता नवीन आणलेली आहे. ही पोरा फार्मवरून आणली आहे. त्यांच्याकडे हिचा रेकॉर्ड जो असेल तो असेल. पण आज आपल्याकडे 9 ते 10 लिटर दूध आहे तिला. 2 टाइम मिळून. 2 टाइम तुम्हीच पाहिलं ना. हिची आपण मिल्किंग घेतली आहे. आता हिच्या खाली काय गोरा आहे की वासरू आहे त्यांच्याच कडलं आहे. पण ते सांगत होते काय इंजेक्शनचं आहे म्हणून. तिच्याकडे 10 लिटर. ही पण तिथून आणली आहे फार्मवरून. ही पण आता नवीनच आणलेली आहे फार्मवरून. हिला 7 लिटर दूध आहे. 7 लिटर 2 टाइमचा. 2 टाइमचे. ही जी आता गाय आहे हिचं काय नाव आहे? देवबन. देवगण. आता हिचा देवबन.
आता किती दिवस झाले? 5 दिवस झाले आहे हिला. 5 दिवस. तर हिची पण मिल्किंग आपण घेतलीच आहे. घेतलीच आहे. याचाही व्हिडिओ आपण चॅनलवर बघू शकता. तर आता सध्या कोणत्या गोऱ्यानी वासरू दिलाय ना? राजांनीच. तर आता तिचं 10 लिटर म्हणजे आता हा. 10 लिटर आहे. ही जी काय आता जोरा म्हणून आहे. जोरा. आहे. तर हिचा जवळपास किती दूध आहे आता? 12 लिटर. 12 लिटर. तर आता समजा आपल्याला दुधाचं जे तुम्ही मिल्क लाईन आहे ते मेंटेन केली. आता फक्त आता कॅरेक्टर जर पूर्ण आपण फुल याच्यात टाकू शकलो हो. तर मग आपली जे नसल आहे ते परिपूर्ण होऊन जाईल. हो, जसं आता याच्यामध्ये चांगलं फुल जरी लावला तर आपण याच्यापासूनच आपण कॅरेक्टर हा. वाढवू शकतो. आता तुम्ही मिल्क रिकॉर्डिंग मध्ये पाहिलेच ना. हो हो हो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये गवळव संबंधीच्या नवीन माहितीसह. तोपर्यंत बघत राहा वसुंधरा.